हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे बघा, आपण कॉर्ड सेट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर हे बघा, मी असं ड्राफ्ट करून घेतलं आहे कॉर्ड सेट ब्लाऊज. तुम्हाला मी फोटो पण दाखवते त्याचा. तर हे बघा, अशा पद्धतीचं आपण ब्लाऊज कॉर्ड सेट ब्लाऊज कटिंग करणार. बॅक पार्ट त्याची आणि फ्रंट आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये करू. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजचा लुक असणार आहे. हे बघा, तुम्ही कशावर पण म्हणजे अशी साडी किंवा कोणत्या पण याच्यावर हे टॉप म्हणून देखील वापर करू शकता. तर या अशा पद्धतीच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहे. चला तर आता कटिंग बघूया. तर हे बघा, हे ब्लाऊजचे मी मेजरमेंट घेतले. लेंथ आहे 15.5, चेस्ट आहे 33.5, वेस्ट 29 आहे, फुल शोल्डर 15 आहे, शोल्डर टोपेक्स 9.5 आहे, अपेक्स टोपेक्स 7 इंच आहे, फ्रंट नेक 7 इंचच आहे आणि बॅक नेक 8 इंच आहे आणि रेडी शोल्डर 2 इंचच आहे. बघा, हे असं ड्राफ्ट करून घेतले मी ब्लाऊजची. हा फ्रंट पार्ट असणार आहे आपला आणि हा बॅक पार्ट असणार आहे. तर चला आता अगोदर आपण बॅक पार्ट ड्राफ्ट करू मैत्रिणींनो, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि तुम्ही देखील बोर होऊ नये त्यासाठी अगोदर बॅक पार्ट ड्राफ्ट करू, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्ट ड्राफ्ट करू. तर चला, आता हे माझे मेजरमेंटनुसार मी कटिंग करते आहे. तर चला, मी तुम्हाला बॅक पार्ट ड्राफ्ट दाखवते अगोदर. तर हा बघा, हा न्यूजपेपर घेतला आहे आपण, वरतून एक स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर मेजरमेंट घ्यायचे. तर आपलं आता इथं डीप कॉर्ड सेट ब्लाऊज म्हणजे डीप नेकमध्येच येईल ते. तर आपले शोल्डर किती आहे? 15 इंच आहे. तर 15चं निम्म करायचं आहे. तर किती येईल? 7.5. तर तुम्हाला जमत नसेल तर हे बघा, अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. हे बघा, 7.5वर मार्किंग करते मी आता. इथून 7.5 मार्किंग करायची आहे. त्यानंतर इथून डाऊन आपल्याला 1 इंच जायचं आहे. डीप नेक आहे त्यामुळे 1च इंच डाऊन जायचं आहे. त्यानंतर इकडनं गळ्यारुंदीची मार्किंग करायची 2.5 इंचावर. ते मार्किंग अगोदर आपण आता जोडून घेऊ. त्यानंतर बघा, इथून आपल्याला आर्महोलची मार्किंग करायची. जेव्हा आपण आर्महोलची मार्किंग करू तेव्हाच आपल्याला चेस्ट लाईन भेटेल. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला बघावा लागेल आर्महोलचा. तर आता हे डीप नेक आहे त्यामुळे आपल्याला डीप नेक फॉर्म्युला बघावं लागेल. तर हा बघा, हा चार्ट आहे डीप नेक फॉर्म्युला. तर हे बघा, आपली चेस्ट कोणत्या लाईनमध्ये येते? दुसऱ्या लाईनमध्ये येते 33.5. तर आपल्याला, तर बघा, तुमची ज्या लाईनमध्ये येत असेल तुम्हाला ती लाईन घ्यायची. तर आपली दुसऱ्या लाईनमध्ये येते तर 33.5 भागिले 6 करायचे. त्याच्यानंतर त्याच्यात अधिक 0.5 म्हणजे किती? 6 इंच. हे बघा, अर्धा इंच प्लस करायचं आहे. त्याच्यामध्ये चेस्ट भागिले 6 करून मग प्लस करायचं आहे. चेस्टमध्ये अगोदर नाही करायचं आहे. समजलं? तुमची ज्या लाईनमध्ये येत असेल तुम्ही ती लाईनमधलं घेऊ शकता. ते बघा, जिथून आपण डाऊन गेलो आहे तिथूनच आपल्याला टेप ठेवायचं आहे. हे बघा, इथून 6 इंचावर मार्किंग करायची. तर इथून आपण एक स्ट्रेट लाईन, सरळ लाईन देऊन घेऊ स्केलने. हे बघा, आपल्याला आता छातीची लाईन भेटली. आता बघा, आपण अगोदर उंचीची मार्किंग करून घेऊ. आता बॅक पार्टची उंचीची मार्किंग आपण सरळ लाईनपासून करत होतो आणि फ्रंटची उंचीची मार्किंग शोल्डरच्या क्रॉस लाईनपासून करत असतो. तर उंचीची मार्किंग करू. उंची आपली 15.5 आहे. 16.5 मार्किंग करते मी इथं. स्ट्रेट लाईन देऊन घेते. त्यानंतर बघा, इथं आपल्याला छातीची मार्किंग करायची. तर आता आपल्याला इथं डीप नेक आहे त्यामुळे लूजिंग द्यायची नाही, डायरेक्ट भागिले 4 करायचे. तर हे बघा, 33.5 भागिले 4 करायचे. तर किती आलं? 8.25. तर इथून आपल्याला 8.25वर मार्किंग करायची. इथून असं 8.25 अशी टेप ठेवून 8.25 मार्किंग करायची. पुढे शिलाई मार्जिन घेते मी 2 इंच. तुम्हाला पाहिजे तेवढी घेऊ शकता.
त्यानंतर कमरचे देखील मी कमरला पण आपण लूजिंग देणार नाही, डायरेक्ट डिवाईड करणार आहे. तर कमर आपली किती आहे, 29 भागिले 4 किती आलं, 7.25. तर हे बघा इथून 7.25 वर एक मार्किंग करायची. शिलाई मार्जिन किती, 2 इंच. स्केलने आपण अगोदर जोडून घेऊ. आता इथं बघा आपलं शोल्डर मायनस करावं लागणार आहे. तर त्यासाठी अगोदर आपण चार्ट बघावं लागेल. आपल्याला 3 मेजरमेंट लागतील, नेक डीप, नेकचा शेप आणि आपलं रेडी शोल्डर. तर बघा इथे मी तुम्हाला रेडी शोल्डर चार्ट दाखवते. आपलं रेडी शोल्डर आहे 2 इंच, तर 2 इंचाचा चार्ट बघावा लागेल. तर आपला नेक आहे, नेकचा शेप थोडासा म्हणजे हे बघा तुम्हाला इथं दाखवते, म्हणजे असं स्क्वेअर नेकमध्ये येईल आपलं नेकचा शेप. इथे मी जरी राऊंड दिलेला असेल, हे बघा इथं जरी राऊंड दिलेलं असेल पण स्क्वेअरमध्येच कॉर्ड सेटचे ब्लाऊज असतात. तर हे बघा थोडंसं असं स्क्वेअर येईल. आपल्याला स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअर म्हणजे चौकोनी, तर चौकोनी म्हणजे गळ्याचे इथं बघावं लागणारी शेप. तर आपला पुढचा गळा किती आहे, 7 इंच आहे. पुढचा गळा आहे 7 इंच. तर हे बघा इथं बघायचं आहे नेक डी, तर कुठे येतो आहे बघा 7 ते 9 मध्ये येतो आहे. रेडी शोल्डर 2 इंच. नेकचा पॅटर्न कोणता आहे, स्क्वेअर नेक. तर किती मायनस होत आहे, 2.5 इंच. हे बघा इथं 2.5 इंच मायनस होते. तर हे बघा शोल्डर आहे आपलं 15, त्याच्यामधून मायनस करायचं आहे आपल्याला 2.5. खाली किती उरलं, सॉरी 15 इंच शोल्डर आहे, मायनस करायचं आपल्याला 2.5 इंच, 12.5 उरलं. तर 12.5ला 2ने डिवाईड करायचं आहे भागिले 2, किती 6.25. तर आपल्याला इथून आपल्याला 6.25 मार्किंग करायची. सॉरी आपण बॅक पार्ट ड्रॉप करतोय, तर बॅक पार्टचं बघावं लागणार आहे आपल्याला. तर आपला नेक बॅकचा नेक डीप किती आहे, 8 इंच आहे. तर तो देखील याच लाईनमध्ये येतोय 7 ते 9 मध्ये. आणि स्क्वेअर नेक तर सेम तेवढंच मायनस होतं आहे, कारण मी बॅकचा फ्रंटचा डीप नेक घेतला होता किती 6.25. तर इथून आपल्याला 6.25 मार्किंग करायची आहे बघा. तर बघा इथं आपण 6.25 घेतले, तर छातीच्या लाईनवर देखील 6.25 घ्यायचे. स्ट्रेट लाईन देऊन किती आहे, त्यानंतर आपल्याला या लाईनचं मध्य काढायचं आहे आर्महोलच्या मार्किंगसाठी. तर हे बघा आता क्रॉसमध्ये मार्किंग करायची. तर ते बघा तुमची चेस्ट जर 40च्या आत असेल तर तुम्ही बॅकला 1 इंच आणि फ्रंटला 1.25 इंच करू शकता. आणि 40च्या पुढे असेल तर बॅकला 1.25 इंच करायची आणि फ्रंटला 1 इंच. आता आपली 40च्या आत आहे त्यामुळे मी 1 इंच मार्किंग करते. तर हे बघा आता फ्रेंच करून आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला आता शोल्डर मायनस करावं लागेल. डीप नेक आहे त्यामुळे शोल्डर मायनस. तर हे बघा इथून चेक करायचं आहे इथे किती मायनस होते, तर इथे देखील सेम तेवढंच मायनस करायचं आहे आपल्याला. सरळ लाईन देऊन घेऊया. त्यानंतर बॅकचा नेक आपला किती 8 इंच आहे, ती इथं इंच एक मार्किंग करून घ्यायची. आता हा आपला हा चेस्ट लाईनच्या खाली जातोय. हे बघा आपली ही छातीची लाईन आहे याच्या खाली जातोय, त्यामुळे वरतून आपल्याला पुन्हा अर्धा इंच कमी करावं लागेल. आपण डीप नेकला करतोच, कारण आपला जर बॅकचा पार्ट म्हणजे बॅकच्या पार्टचा जो गळा आहे तो आपल्या जर चेस्ट लाईनच्या खाली जाणार असेल तर वरतून आपण अर्धा इंच मायनस करतो. आता हे बघा आपलं आता रेडी शोल्डर टाकायचं. आपलं रेडी शोल्डर किती आहे 2 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे, कारण अर्धा इंच दोन्ही साईडने जाणार आहे. आता इथे किती आहे
गळा रुंदी 3.25. तर इथे बी सेम तेवढीच घ्यायची आपल्याला. बॉक्स बनवून घेते मी. त्यानंतर बघा इथं थोडासा असा नॉर्मल कर्व द्यायचा आहे फक्त आपल्याला, असा नॉर्मल. बाकी जसं आहे तसंच आपल्याला नेक ठेवायचं आहे, समजलं. इथं बघा आपल्याला इथं 2 लाईन इतकंच मायनस करायचं आहे, कारण हे बघा आपलं रेडी शोल्डर जरी 2 इंच असलं पण बॅकचा जो बेल्ट आहे तो मोठा आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल मोठा आहे, त्यामुळे आपण जेव्हा बेल्ट छोटा असतो तेव्हा आपण इथं मायनस अर्धा इंच करतो. इथं आपण 2 लाईन इतकंच मायनस करणार आहे. त्यानंतर बघा समजलं, जे चुकी झाली होती ते करेक्शन केलं आहे मी. अर्धा इंच मायनस न करता 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे, कारण बॅकचा बेल्ट जास्त मोठा आहे त्यामुळे. त्यानंतर हे बघा फ्रेंच कवनी देखील असं आपण शेप देऊन घेऊ थोडा, अशा पद्धतीने. आता हे बघा आपल्या बॅक पार्टच्या कॉट साईड ब्लाऊजची पूर्ण ड्राफ्टिंग झाली आहे. तुम्हाला नक्कीच समजलं असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ताई, तुम्ही देखील बोर होता. त्यासाठी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.